महिला अशा आहेत सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. अय शिंदे हराळी हराळी उगवण खोट्या बोलाल तर किती महिला म्हणतात सांगा मला कीर्तनाला आलेल्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. मार्मिकतेनं ऐका मारतात पण मिठी नाही. मिठी नाही. उद्यापासून चालू करा. जिची सासून सुन आता कीर्तनाला आली असेल रवींद्र महाराज तिनं कीर्तन संपल्यावर गणपती बाप्पाच्या पुढे जाऊन म्हातारीला कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू आता कीर्तनाला आली नसेल कीर्तन संपल्यानंतर 11ला कीर्तन संपणार 11:15 तुम्ही घरी जाणार. म्हातारी अशी मस्त अंगावर घेऊन झोपलेली असणार ना तू समोर पडलेला असणार. म्हातारा टीव्ही पाहत असणार. तुम्ही जोरात घरी जायचं आणि जोरात म्हणायचं आत्या. तुम्ही आत्याच म्हणता का नाही? आई 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 म्हणायचं. म्हातारी कधी मरते हे सुद्धा माघारी म्हणायचं. मला आईला तुम्ही काय आई सारखं वागवत नाही. जी म्हातारी जुन्या नोकरीला होती तिला सरकारी पैसे येत होते तिला म्हणावं आई. आई नाही कळालं द्या सोडून. ऐका घरी जायचं आणि म्हातारीला म्हणायचं आत्या उठा. म्हातारी म्हणाल हे बघ गणपती उत्सव चालू आहे. गणपती बाप्पा घरात आलेला आहे. आज दुपारी आपल्या दोघीचे भांडण झाले होते. सगळ्या गावाने आपल्या भांडणाचा आनंद घेतला. आता माझा भांडण करायचा अजिबात मूड शिल्लक राहिलेला नाही. ती म्हणाल ते तरी सुद्धा तुम्ही ऐकायचं. तुम्ही ऐकायचं नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हणायचं आत्या उठा. म्हातारी म्हणाल हे बघ दुपारी भांडणं झाले होते. माझी तब्येत जास्त होती. मी तुला 2 वेळा भिंतीला धरून आपटलं. तुम्हाला एकदा आपटलं. फिट आणि फाट झालं. आता मला भांडण करायचं नाही. पण तरी सुद्धा तुम्ही ऐकायचं. कीर्तन झाल्या मराल तरी सुद्धा तुम्ही काय ऐकणार नाही. अशी म्हातारीला मिठी मारायची. अशी म्हातारीला मिठी मारायची. काय एका मिठीत म्हातारी मारायची. हे काय मी तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. खोटं बोलू नका. तुम्ही हाच मनात विचार आणला होता का नाही? एका मिठीत म्हातारी मारायची. अंतरीच्या खुणा प्रगटून प्रत्येकाच्या मनातला भाव कळाल्याशिवाय राहत नाही. अहो तुम्ही जर म्हातारीला कडकडून मिठी मारली तर म्हातारीनं बाबाच्या लपून बाजरीच्या पोत्यात गव्हाच्या पोत्यात ठेवलेले म्हातारी 5,000 काढणार आणि सुनेच्या हातावर देणार. पण त्याच्यातलं 2,500 कमिशन मला द्यायला विसरू नका. कारण ही सगळी आयडिया मी तुम्हाला सांगितलेली आहे. द्या सोडून. याचा आनंद तुम्हाला एवढाच मिळेल. तुम्ही जर कडकडून सासूला मिठी मारली मारत असताना तिला अशी मिठी मारा का ते आपल्या सासूला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. तुम्ही टाळ्या वाजवणार नाही कारण तुम्ही काय म्हातारीला मिठी मारणार नाही. त्या दिवशी मी कीर्तनात सहज म्हणलो तर रवींद्र महाराज गजानन महाराज कधीतरी बायकोचं तोंड बघून हसा. त्याच्यामुळं टाल्या सोबत घेऊन फिरायचं नसतं. आमची टाली आळंदीतून आली पण मी घरी सोडली मग कीर्तनाला आलो. कारण टाल्या संघ असल्या कट्टावळा टवळ करता येत नाही. सहज म्हणलं बायकोचं तोंड बघून हसा. विनेकरी बाबा हसले का नाही? हसले. प्रत्येक जण महाराज बायको ह्याच्यात लय आनंद आहे महेश बा झाल्यावर कळन तुम्हाला. बायकोचं तोंड बघून हास म्हणल्यानंतर एवढा जोरात घरी खुश झाला. कीर्तन संपला अशोक महाराज आणि घरी गेला. त्याची बायको अशी दरवाज्यात उभी होती. महाराज गडी जरा फॉर्म मध्ये होता. शंकरबाबा कीर्तन ऐकलं जोरात गेला. तिच्याकडे पाहिलं आणि एकदा जोरात हसला. सकाळीच तिला सप्त्यात नारळ भेटलं होतं. तिनं असलो नारळ हातात धरलं. हा जसा हसला तसं तिनं नारळ धरलं फेकून मारलं. एका नारळात गडी आडवा आणि पडल्या मला फोन केला त्यांनी. म्हटलं ओ महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं बायकोचं तोंड बघून हसा. मी हसलो तर माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. मी म्हणलं ताईकडे फोन दे.
हसल्या बघा तुम्ही. नारळ हाणले काय? हा? आहे का? नारळ का फेकून मारलं? बाई म्हणे महाराज आमच्या भांडणाच्या मधात पडू नका. मी म्हटलं ताई पण तुम्ही यांना नारळ फेकून का मारलं? बाई म्हणे महाराज 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही, आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं हे माझं तोंड बघून हसतंय. अरे नशीब तिनं तुला नारळ हाणलं, नाही तर तू दगडानं हाणायच्या लायकीचा का?